जायचं आहे डॉक्युमेंट देण्यासाठी. मला माहीत नव्हतं मी केस कापायला जाणार आहे. गाईज आता मंदिराच्या इथं आलोय मी. हे बघा मंदिर. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आज जातोय, जरा बाहेर जातोय. कुठे जातोय ते सांगतो नंतरला. तिथं गेल्यावर तर आता जातोय अन्नाची गाडी घेऊन. माझी गाडी काय बघा इथे छोटासा आहे, त्याचा आवाज येतो. माझी गाडी जरा बंद पडते पावसात ना, त्यामुळे अन्नाची गाडी नेतोय. सो थँक्यू. तर गाईज इकडं अण्णा यांचा भात लावतात. अण्णानं ट्रॅक्टर घातला ना तिकडे. आणि हा बघा बंटी बघा. गाईज बंटी बघा काय करतोय. बंटीला पाणी लावायला ठेवलेले असतो, पाणी उपसतो इथं सुकाय तिथे. त्यांची माणसं भात लावतात तिकडे. बघा गाईज इकडं अजून हा एक चोंडा लावायचा आहे, खाली आहे त्यांचा. आमचा झाला आहे भात लावून. मी पण जरा बाहेर जातोय. दाखवतो कसं काय बाहेर. प्लीज अन्नाच्या गाडीची चावी घेतली. ही अन्नाची गाडी आहे. तर अन्न हे भात लावतात. तुम्ही तर बघितलं असाल भात लावतात ते. तर गाडी जरा घेऊन जातो, चावी. आणि गाईज कोट बघा केवढा आहे. माझा नाही आहे, दादाचा होता तो कोट आहे, मोठा लय आहे. आता आबीच्या घराच्या इथं आलं आहे. हो का आबीचं घर. तर गाईज आता आबीला घेऊन जातो, जरा लॉटत जातो आहे. माझी केस पण कापायचे आहेत लॉटत, म्हणजे आवाज पाठवून केस पण कापायचे आहेत. आणि दीदीचे डॉक्युमेंट काढायचे आहेत. आता दीदी पुढे शिकते, त्यामध्ये डॉक्युमेंट काढण्यासाठी ते डॉक्युमेंट देऊन आपल्या डॉमिसाईल दाखला काढायचा आहे. तर दाखल्यासाठी ते डॉक्युमेंट लागणार आहेत, ते न्यायचे आहेत. म्हणतो जातो आहे. तो गाईज तुम्हाला गाईज हे देखो, तुम्हाला दिखत हवं. गाईज चेक करा कोट बघा केवढा आहे. मोठा कोट आहे, दादाचा आहे. आणि आपली गाडी, आपली म्हणजे अन्नाची आपली झाली. तर गाईज आता आबीला घेऊन आलो मी. आबी बघा आपल्या वाटी. आणि आता जरा जातो इकडं वर गोटलवाडीच्या इकडं आलो आहे. गाईज आबीला सांगितलेलं की कुठल्याच जरा जायचं आहे डॉक्युमेंट देण्यासाठी. मला माहीत नव्हतं मी केस कापायला जाणार आहे. तर तिथे त्याला थांबावं लागणार आहे. आबीचं तोंड बघा तुम्ही. आबीला माहीत नव्हतं, आबीला पश्चाताप झाला आहे. आबी म्हणतो मला माहीत नव्हतं. आता आबीला बघू तर आबी किती वेळ थांबतो. कुठे लगेच केस कापून बसला, एवढा विषय नाही. तर गाईज आबी पण केस कापणार आहे. आबी बघा, आबीची केस, माझी पण खूप वाढलेत केस. जाऊ आम्ही. हे देखो गाईज. आणि तुम्ही बघितलं असेल इथला काय तो मोठा ब्लॉग. असं आम्ही तिथं कॅमेरा धरलेला, मी गाडी चालवतो. गाईज त्याला पण चांगले जरा व्ह्यू गेले. असं सपोर्ट करत राहा गाईज. आणि लवकरात लवकर आपले 1K करा गाईज. गाईज आता काही दिवसात मी पुण्याला जाणार आहे परत, कारण की तिकडंच फॉर्म भरला आहे ॲडमिशन. तिकडंच ITI करणार आहे. गाईज हे बघा आबीचा फेवरेट प्लेस. तर काहीच केस खूप वाढले. ती ही ग्रामपंचायत आहे इकडं. ग्रामपंचायतमधून आता आम्ही जातो आहे. आबी आहे बघा, आबी पण म्हणतोय केस कापायचे आहेत. बघू कापतोय का तो. पण मला कापावी लागणार आहे, कारण की 2 दिवसात परत पुण्याला जायचं आहे. तिकडं काय म्हणजे इकडं कसं कापून झालेलं चांगलं असतं. सो आम्ही जाते. तर गाईच केस कापून आता आलोय घरी. आई इथं बाहेर बसली. काय आहे काय तर गाईच आता ग्रामपंचायतच्या इथं आलोय. इकडं गाडी लावली खाली. तिकडं पुढं आमची मराठी शाळा. जर आता ब्लॉग अपलोड करायचा आहे, तो अपलोड ब्लॉग करतो, बघतो होते काय. सो हॅलो गाईज. तर आज दिवस दुसरा आहे आणि गाईज तोच ब्लॉग मी आता कंटिन्यू करतो आहे. गाईज आज बघा ऊन पडलं आहे जरा. काल होता थोडासा पाऊस. म्हटलं काय ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही. गाईज आत्ता सांगून ते सकाळचे वाजले बघा किती. तर गाईज आता ग्रामपंचायतच्या इथे जाते. जरा ऊन पडला आहे, म्हटलं रेंजला जाऊन येतो, गाडी घेऊन जाते जरा खाली. तर आता आलेलो मी नव्या नगरात आलेलो, जरा काम होता.
तर तो काम झाला आहे आणि आता जातो धरणावर जातो आहे. तर दाखवतो धरण पण तुम्हाला किती भरला आहे. फायनली धरणं आलं गाईज. हे बघा ही धरणाच्यातली ही टाकी आणि ते बघा तिकडं मंदिर आहे. धरणातला मंदिर हा आमचा. गाईज ही गाडी आहे. इकडे ही नवानगर आणि धरणाच्या तिकडे हैदवाडी आणि हा मंदिरवर दिसत असेल बघा तुम्हाला. तिकडे पायरवाडी आहे. असं आमचं इकडून गाव आहे. तर गाईज आज एकटा चालू आहे मी. एकटा याचं कारण असं आहे की कोण नाही. आधी गेलो नाही आज म्हटलं. आणि आज कसं शनिवार आहे त्यामध्ये कोण नाही घरी म्हणजे पोरं बिरं कोण नाही, सगळी कामावर गेलेत. तर एकटाच होतो म्हटलं. जातो एक काम पण होतं इथं नगरात झालं आणि आता इकडं धरणावर आले जरा फिराय. गाडी तिकडे लावली. येतो जरा पूर्ण जाऊन मंदिराच्या इकडून. बघा मंदिर. काही चालत जायला कंटाळा आलाय. गाडी घेऊन जातो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. सो चलो गाईज. आणि गाईज मला आता धरणावर कधी यायला भेटेल काय म्हणजे यायला भेटेल पण कसं भरपूर दिवसांनी यायला भेटेल कारण की पुण्याला जाणार आहे मी 2-3 दिवसात. तर ते धरणावर आता याचं माझं बंद होईल. पुण्याला कॉलेजला जरा जावं लागणार आहे. गाईज आता मंदिराच्या इथं आलो आहे मी. हे बघा मंदिर जवळच आहेत ना. तिकडं काय पुढं काय जात नाही. इथनंच जातो कारण की पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस कधी पण येऊ शकतो. मी काही छत्री आणले नाही आणि गाईज इथनं नीट जायला लागतो आहे कारण की पूर्ण चिखल बिकल आहे. त्यामुळे गाडी सरकते, स्लिप मारते वगैरे चिखल. इथं नाही तिकडं पुढे जास्त आहे. इथं मध्ये आहे पाणी बिणी त्याच्यानं गाडी स्लिप मारते. तर गाईज जातो लगेच. पावसाचं वातावरण झालं आहे बघा. आणि आपला मंदिर शंभूचा. काही इथं फिरत होतो धरणाच्या आणि मला एक लक्षात आलं की तो बघा तिकडं एक धबधबा आहे छोटासा. एवढा काही झूम नाही होतं, एवढाच झूम होतं आहे गाईज. तिथे धबधबा आहे. तो पण एकदम खतरनाक धबधबा आहे. आम्ही लहानपणी ज्यावेळेस सहल होती ना म्हणजे आमचं वनभोजन असायचं त्यावेळेस गेलेलो. त्याच्यानंतरला एकदा गेलो आहे. नंतरला काय जायला भेटला नाही कारण की एकटा काय तिकडे रानात आहे खूप. इकडे एकटं जायला पण कसं तरी वाटतं. घाबरायचा प्रश्न नाही पण कसं आहे एकटं जाणं कसं तरी रिस्क आहे तिकडे जाणं. आणि काही पावसाचा इकडचा पावसाचं खूप वातावरण झालं आहे. कधी पण एका मिनटात पाऊस होऊ शकतो. तर गाईज घरी आलो आता. संध्याकाळ झाली. माशी खूप पाऊस लागला होता. वातावरण बघा कसला झालं क्लायमेट. आणि गाईज हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.